अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। शनिवारी, कुठल्याही शनिवारी तुम्हाला फक्त या एका मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। ज्या मंत्राचा जप केल्याने तुमचं दारिद्र्य संपायला लागेल, दिवस बदलायला सुरुवात होईल, घरामध्ये असलेली जी गरिबी आहे ही गरिबी नष्ट व्हायला मदत होईल। जेव्हा गरिबी दारिद्र्य संपेल तेव्हा घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल, घरात पैसा यायला लागेल आणि विशेष म्हणजे आलेला पैसा टिकायला लागेल। खरं तर शनिवारी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही, कारण शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो। शनिवारी केलेला प्रत्येक उपाय हा आपल्याला लागू पडत असतो। बघा, शनिवारचे बरेच उपाय मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, मात्र त्या सगळ्यात प्रभावी अगदी 5 मिनिटांचा हा एक उपाय तुमच्या आयुष्यातील तुमचे जे दिवस आहे ते दिवस पलटवेल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। फक्त बघा, खरं तर शनिवारचा दिवस हा शनिपिढा घालवण्यासाठी, आपल्या मागे लागलेली कुठलीही इडापिडा संपवण्यासाठी विशेष समजला जातो। बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या मागे शनीची 7:30 सुरू होते, ही आपल्याला खूप लेट समजते, कारण आपल्या आयुष्यात खूप बदल होत जातो। एखादं चांगलं काम सुरू असतं, मध्येच बिघडवायला सुरुवात होते, कुठलंच काम पूर्ण होत नाही, घरात सतत आजार पण येतं। आपण म्हणतो ज्याला की पनवती फिरलेली आहे किंवा माझ्या मागे पनवती लागलेली आहे, कारण ती शनीची पनवती असते। बघा, कुठल्याच ग्रहांचा इतका त्रास नसतो, पण शनीचा त्रास जेव्हा सुरू होतो तेव्हा आयुष्यातील दिवस जे आहेत ते बदलतात। आपल्या जीवनामध्ये सतत आर्थिक तंगी येते, आजारपण, दुःख, संकट, विघ्न या सर्व गोष्टी चालू होतात। त्यामुळे शनीची जर पीडा संपवायची असेल तर शनिवारच्या दिवशी काही उपाय केले तर शनीच्या पीडेतून तुमची मुक्तता होते। आता जो उपाय सांगणार आहे तो उपाय केल्याने तुमच्या मागे कितीही मोठी शनीची 7:30 असेल, किती मोठी इडापिडा असेल, तर त्या सगळ्या त्रासातून तुमची मुक्तता होईल, शनीच्या 7:30तून तुमची मुक्तता होईल। आता उपाय काय आहे तर शनिवारी आपल्याला 11:30 ते 12च्या दरम्यान हा उपाय किंवा ही सेवा करायची आहे। जसं आपण व्यंकटेश स्तोत्राची सेवा कसं 12 पर्यंत करतो, म्हणजे 11:30 ते 12च्या दरम्यान करतो, त्याच पद्धतीने ही सेवा ही तुम्हाला 11:30 ते 12च्या दरम्यान करायची आहे। स्वच्छ अंघोळ, स्वच्छ स्नान करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण भागाला बसायचं आहे, म्हणजे दक्षिण जो कोपरा आहे, रूम मध्ये, बेडरूम मध्ये बसला तरीही चालेल, हॉल मध्ये जिथे जागा असेल तिथे बसा, जिथे कम्फर्टेबल असेल तिथे बसा। फक्त आपला जो फेस आहे तो दक्षिण दिशेला असला पाहिजे, अशा पद्धतीने बसायचं आहे। समोर तुम्हाला तुम्ही जिथे बसाल तिथे समोर तुम्हाला 1 रुपयांचं एक नाणं ठेवायचं, खालीच 1 रुपयांचं एक नाणं ठेवायचं आहे आणि बाजूला एक उदबत्ती म्हणजे अगरबत्ती लावायची आहे। अगरबत्ती आणि 1 रुपयाचं नाणं असणं अत्यंत आवश्यक आहे। ठीक आहे, आता काय करायचं, उजवा हात जो आहे तो उजवा हात तुम्हाला त्या 1 रुपयाच्या नाण्यावर ठेवायचा आहे। उजवा हात 1 रुपयाच्या नाण्यावर ठेवायचा आहे। तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती इच्छा अगोदर व्यक्त करायची आहे। जी कुठली इच्छा असेल, लक्ष्मी संदर्भातील कुठली आर्थिक चणचण असेल, कुठल्या आर्थिक संकटात असेल, कर्ज खूप झालं असेल, जे काही असेल ते तुम्हाला तिथे व्यक्त करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अगरबत्ती प्रज्वलित करून ओम शण शनेश्वराय नमः, ओम शण शनेश्वराय नमः, ओम शण शनेश्वराय नमः, ओम शण शनेश्वराय नमः या मंत्राचा उजवा हात 1 रुपयावरती ठेवून कंटिन्यू 108 वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे। फक्त 10 मिनिटं लागतील। ठीक आहे, मंत्र म्हणून झाला 108 वेळा की त्यानंतर हात काढायचा आणि अगरबत्तीची जेवढी राख खाली पडलेली आहे, बघा अगरबत्तीच्या खाली एखादी वाटी, प्लेट ठेवली तरीही चालेल, म्हणजे ती विभूती तुम्हाला उचलणं सोपं जाईल। जेवढी विभूती खाली पडलेली आहे ती सगळी विभूती 1 रुपयाच्या नाण्यावरती ठेवून द्यायची, सगळी विभूती 1 रुपयाच्या नाण्यावरती ठेवून द्यायची। हा 1 रुपयाचा नाणा असा इथे हातावरती घ्यायचा, हा नाणा असा हातावरती ठेवायचा आणि घरातील 4ही दिशांना किंवा घराच्या गोल जिथे तुम्ही बसलेला तिथूनच तुम्हाला फुंकायचं आहे। प्रत्येक वेळी फुंक मारत असताना ओम शनेश्वराय, ओम शण शनेश्वराय नमः,
ओम शनैश्वराय नमः असं गोल तुम्हाला ही विभूती पूर्ण फुंकत तुम्हाला ओम शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। ठीक आहे, हे सगळं करून झालं की त्यानंतर हा 1 रुपयाचा जो नाणा आहे तो नाणा तुम्हाला देवघरामध्ये ठेवून द्यायचा आहे। देवघरात ठेवून द्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी पुन्हा 11 ते 11:30च्या दरम्यान स्वच्छ स्नान करायचं आहे। पुन्हा तुम्हाला त्याच दरम्यान दक्षिण दिशेला बसायचं आहे। एक अगरबत्ती लावायची आहे। हा 1 रुपयाचा नाणा तुम्हाला घ्यायचा आहे। पुन्हा तो नाणा तुम्हाला तिथेशी ठेवून द्यायचा आहे। ठेवून दिल्यानंतर पुन्हा आता जसं सांगितलं तसं ओम शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करत पुन्हा ती विभूती घरभर पसरवायची आहे। असं तुम्हाला सलग पुढचा शुक्रवार येईस्तोवर करायचंय, पुढच्या शुक्रवार येईपर्यंत। ठीक आहे, शुक्रवारी रात्री तुम्ही हा उपाय करून नाणं जेव्हा देवघरात ठेवाल तेव्हा शनिवारच्या दिवशी दिवसभरात कधीही हे नाणं उचलायचं आहे आणि हे नाणं घेऊन तुम्हाला कुठल्याही शनी मंदिरात किंवा हनुमंताच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्या मंदिरामध्ये जाऊन हनुमंताच्या किंवा शनीश्वराचं जे मंदिर असेल त्या शनीच्या मंदिरात त्यांच्या उजव्या पायाजवळ तुम्हाला हे नाणं ठेवून द्यायचं आहे। आता जर तुम्हाला तिथे जाऊ देत नसतील, ठेवू देत नसेल तर तिथे जी दानपेटी आहे त्या दानपेटीमध्ये हे नाणं टाकलं तरीही चालेल। हा उपाय करून घरी यायचं आहे। घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत। एक श्रीफल, एक नारळ तुम्हाला तुमचं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर फोडायचं आहे आणि या नारळाच्या ज्या 2 वाट्या आहेत त्या 2 वाट्या तुम्हाला घराच्या समोर निघून एक उत्तर दिशेला आणि एक दक्षिण दिशेला फेकून द्यायची आहे। नारळ घरी आल्यानंतर फोडायचा आहे, त्याच्या 2 वाट्या एक उत्तर दिशेला आणि एक दक्षिण दिशेला तुम्हाला फेकून द्यायचे आहेत। बघा, हा उपाय तुमच्या आयुष्यामध्ये कुठलेही ग्रह अस्थिर असेल तर ते ग्रह स्थिर करेल। किती मोठी शनीची 7.5 कुठली आपण ज्याला दशा म्हणतो ती सुरू असेल तर ती कुठेतरी नष्ट होईल। ज्याने शनीचा त्रास सुरू असल्याने जिथे विवाह जमत नव्हते, विवाह योग येत नव्हते, संतान प्राप्ती नव्हती किंवा आर्थिक आवक वाढत नव्हती, आर्थिक वृद्धी होत नव्हती, हे सगळे प्रश्न तुमचे मिटतील। पुन्हा एकदा सांगते, शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो। शनिवारी केलेला कुठलाच उपाय कधीच खाली हात जात नाही। हा एक उपाय तुमचे आर्थिक प्रश्न, आर्थिक ज्या काही बाबी आहेत त्या सगळ्या प्रश्नांतून तुम्हाला सोडवेल, घरामध्ये पैशांची आवक वाढवेल, सुख, समृद्धी, शांती या सर्वांचीच प्राप्ती होईल। अत्यंत साधा सोपा उपाय आहे। ज्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक चणचण खूप जास्त आहे, दारिद्र्य खूप जास्त आहे, इडापिडा किंवा कुठलीही नजरबाधा, दोष अशांचा त्रास जास्त आहे, त्या प्रत्येकाने ह्या शनिवारचा उपाय आवर्जून करा। आजचा हा छोटा साधा सोपा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।